क्या अभी मजा आएगा ना भिड़ो। भिडू दे आता हा डोल्याला डोला, करू नको इशारा, भिडू दे आता हा डोल्याला। Once more! Once more! Once more! भिडू दे आता हा डोल्याला डोला, करू नको इशारा, भिडू दे आता हा डोल्याला। अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, व्हिडिओचा प्रिव्ह्यू तर तुम्ही बघितलाच असेल, तर प्रिव्ह्यू कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। आणि मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा। त्यानंतर मित्रांनो, आपण जो कोणता व्हिडिओ अपलोड करेन तर त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही आतापर्यंत जॉईन नसेल केले तर पटापट जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या, त्यावरती आपण अगदी फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। तर चला मित्रांनो, जरा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला इथं VPN कनेक्ट करून घ्यायचे आहे। VPN कनेक्ट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला CapCut ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे। CapCut ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथून मॉडेलचा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही तुमचा फोटो पण इथं सिलेक्ट करू शकता। यानंतर सिम्पली तुम्हाला इथं स्क्रीन मोठी करून घ्यायची आपल्याला। नंतर तुम्हाला याचा रेशिओ आहे त्या रेशिओवरती क्लिक करून तुम्हाला 9.16ला सिलेक्ट करून घ्यायचे आहे। नंतर या फोटोला व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करून घ्यायचे आहे। यानंतर इथं ओव्हरले म्हणून ऑप्शन मिळून त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथून बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे तो बिटमार्क व्हिडिओ तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ इथून ॲड करून घ्या। व्हिडिओ ॲड केल्यानंतर व्हिडिओला थोडंसं झूम करून घेऊया। नंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोची ड्युरेशन आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला घेऊन जायचे। यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि हा जो बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे हा तुम्हाला व्यवस्थितपणे इथं बघून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, आपल्याला बीट लावण्याकरता हा व्हिडिओ बघावा लागेल, तर त्यासाठी आपल्याला व्यवस्थितपणे इथं हा व्हिडिओ मी तुम्हाला बघून दाखवतो। तर अशा प्रकारे इथं थोडंसं पुढे जातो आपण। यानंतर इथं बघू शकता आपल्याला इथं फोटोला इथं स्प्लिट करायचे आहे। आपली इथं बीट येत आहे, तर याकरता आपल्याला फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला इथं स्प्लिट करून घ्यायचे आहे। यानंतर आणखी थोडं पुढं जायचं आहे। पुढं जाऊन तुम्हाला आणखी एक बीट दिसून येईल, तर तेथे पण जाऊन तुम्हाला इथं स्प्लिट करून घ्यायचे आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्हाला इथं सर्व बीट तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचे आहेत। तर सर्व बीट इथे ॲड झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि तुम्हाला इथं ॲनिमेशन लावायचे आहेत। तर ॲनिमेशन लावण्याकरता तो तुम्हाला 2 नंबर आणि 3 नंबर आणि 4 नंबर हे जे फोटो दिलेले आहेत त्याला तुम्हाला एकच इफेक्ट लावायचा आहे। त्याकरता ॲनिमेशनवरती क्लिक करा आणि इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला रॉक वर्टिकली हा इफेक्ट तुम्हाला इथं दिसून येईल, तर हा 3 फोटोंना इथं ॲड करायचा आहे। तर अशा यानंतर तुम्हाला 5 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बो कॅटेगरीमध्ये तुम्हाला डायमॅटिक शेक 2 हा इफेक्ट दिसून येईल, तर हा इफेक्ट तुम्हाला इथून तुम्हाला ॲड करायचा आहे। त्यानंतर 6 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक करून इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला क्रॉस शेक हा इफेक्ट दिसून येईल, तर हा इफेक्ट तुम्हाला ते ॲड त्यानंतर मित्रांनो सुरुवातीला यायचं तुम्हाला आणि जो बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे त्यावरती क्लिक करून याची ओपॅसिटी तुम्हाला 0 करून घ्यायची आहे आणि याच्यावरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्हाला इथं 7 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे। 7 नंबरच्या फोटोवरती गेल्यावर तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक करून तुम्हाला कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि तुम्हाला स्वे आउट हा इफेक्ट दिसून येईल, तर हा इफेक्ट तुम्हाला तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे। यानंतर तुम्हाला 8 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे। ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। कॉम्बो कॅटेगरीमध्ये तुम्हाला पॉपिंग कॅन्डी हा इफेक्ट दिसून येईल, तर हा इफेक्ट तुम्हाला तो ॲड करायचा आहे। यानंतर पुढे पण जायचं आहे आणि ॲनिमेशनवरती क्लिक करून इन कॅटेगरीमध्ये रॉक वर्टिकली हा इफेक्ट दिसून येईल, तर हा इफेक्ट तुम्हाला ते ॲड करायचा आहे। यानंतर पुढच्या फोटोवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक करून इन कॅटेगरीमध्ये रिपेल हा इफेक्ट दिसून येईल, तर हा इफेक्ट इथून ॲड करायचा आहे। यानंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती जायचं आहे। कॉम्बो कॅटेगरीमध्ये तुम्हाला स्ट्रिंग हा इफेक्ट दिसून येईल, तर हा इफेक्ट तुम्हाला तो ॲड करून घ्यायचा आहे। यानंतर पुढच्या फोटोवरती जायचं आहे। कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करून स्ट्रेक अँड डिस्टॉर्ट हा इफेक्ट दिसून येईल, तर हा इफेक्ट तुम्हाला तो ॲड करायचा आहे। यानंतर तो तुम्हाला 13 आणि 14 नंबरचा फोटो दिलेला आहे, म्हणजेच हा फोटो
या फोटोंना तुम्हाला इथं सोडून द्यायचं आहे आणि तुम्हाला एकदम 15 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि ॲनिमेशनवरती क्लिक करून तुम्हाला इन कॅटेगरीमध्ये स्विंग बॉटम हा इफेक्ट दिसून येईल, तर हा इफेक्ट तुम्हाला तर ॲड करायचा आहे। यानंतर जो 16 नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। इन ॲनिमेशनवरती जाऊन तुम्हाला कॉम्बो कॅटेगरीमध्ये डिस्टॉर्ट लेफ्ट हा इफेक्ट दिसून येईल, तर हा इफेक्ट तुम्हाला ते ॲड करायचा आहे। यानंतर जो आखरीचा फोटो आहे त्यावरती जायचा आहे, कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला इथं राईट डिस्टॉर्ट हा इफेक्ट दिसून येईल, तर हा इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे इथं ॲनिमेशन लावणे कंप्लीट झालेलं आहे। यानंतर तुम्हाला इथं इफेक्ट लावायचे आहेत, तर या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये डॉली बॅक हा व्हिडिओ इफेक्ट दिसून येईल, तर हा इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। व्यवस्थितपणे याला ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला जो पुढचा फोटो दिलेला आहे तो पण सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या पुढचा पण तुम्हाला डायरेक्ट 6 नंबरच्या फोटोवरती यायचा आहे। 6 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर सिम्पली तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं पॅन्टम ट्रान्सलेट हा इफेक्ट इथं सर्च करून घ्यायचा आहे। यानंतर याला पण व्यवस्थितपणे इथं ॲड करून घ्यायचं आहे। व्यवस्थितपणे ॲड केल्यानंतर याला व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला 7 नंबरचा फोटो सोडून द्यायचा आहे आणि 8 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे आणि तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि फ्रेश मुवमेंट हा इफेक्ट तुम्हाला इथं सर्च करून घ्यायचा आहे, तर हा इफेक्ट तुम्हाला इथं डायरेक्टली भेटून जाईल। तर हा इफेक्ट इथं ॲड करायच्या अगोदर तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, याची स्पीड तुम्हाला फुल करून घ्यायचं नाही। यानंतर तुम्हाला याला ॲड करून घ्यायचं आहे, व्यवस्थितपणे याला ॲडजस्ट करून घ्या। यानंतर 9 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे, एक्सप्लोजन हा इफेक्ट दिसून येईल, तर हा इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे हा इफेक्ट पण आपण इथे ॲड करून घेऊया। इथं सिम्पली सर्च करून घ्या तुम्ही। यानंतर हा इफेक्ट इथे ॲड झाल्यानंतर याला पण व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करून घ्या। नंतर जो पुढचा 10 आणि 11 नंबरचा फोटो आहे तर त्या 2 फोटोंना तुम्हाला एकच इफेक्ट लावायचा आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, लाइटिंग आईज हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थितपणे इथं 2 फोटोंवरती इथं ॲडजस्ट करून घ्या। यानंतर 13 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे आणि तुम्हाला इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। इथं फॅन्टम क्लोन हा इफेक्ट तुम्हाला इथं सर्च करून घ्यायचा आहे। इथं आपण फॅन्टम क्लोन हा इफेक्ट इथं ॲड करायचा आहे, तर याकरता बॉडी इफेक्टवरती क्लिक करून हा इफेक्ट आपल्याला इथं दिसून आला आहे, तर हा इफेक्ट आपण इथं ॲड करू। याची स्पीड आपण फुल करून घेऊया आणि याला व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला जो 14 नंबरचा फोटो दिला आहे त्यावरती जायचं आहे। 14 नंबरच्या फोटोवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टवरती जाऊन रोलिंग फिल्म हा इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करायचा आहे। यानंतर याला पण व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला 15 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये बटरफ्लाईज हा कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला इथं बटरफ्लाय ड्रीम हा इफेक्ट दिसून येईल, तर हा इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे इथं ॲड केल्यानंतर याला पण व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्या। तर मित्रांनो अशा प्रकारे आपला पूर्णपैकी व्हिडिओ इथे एडिट झालेला आहे। तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब